रात्री उशिरा जेव्हा सगळीकडे शांतता असते आणि आपण एकटेच बसलेलो असतो तेव्हा अचानक काही गंभीर प्रश्न डोक्यात येतात. बघा, आपण आरशात बघतो आणि विचार करतो, मी नक्की कोण आहे यार? मी जे जगतोय ते खरंच माझं आयुष्य आहे का? किंवा बाकीची लोक एवढे निवांत कसे जगतात? हे प्रश्न ना माणसाच्या अस्तित्वालाच भेटतात. आज आपण याच प्रश्नांचं, या गुंतागुंतीच्या भावनांचं एक विश्लेषण करणार आहोत, एका अप्रतिम साहित्यकृतीच्या माध्यमातून. आता हा प्रश्न बघा, मी नक्की कोण आहे, हा काही असा साधा प्रश्न नाहीये. आपल्यापैकीच काही लोक असे असतात जे फक्त प्रवाहाच्या दिशेने वाहत नाहीत. ते ना प्रत्येक गोष्टीत काहीतरी अर्थ शोधत बसतात. हे आयुष्य खरंच माझं आहे का? लोक इतक्या सहजतेने या जगात कसे वावरतात, हा विचार त्यांना अक्षरशः सतावत असतो. आणि तुम्हाला सांगतो, याच उत्तरांच्या शोधात एका वेगळ्याच आतल्या आत चालणाऱ्या संघर्षाची सुरुवात होते. होतं काय माहितीये, जे लोक प्रत्येक गोष्टीत अर्थ शोधायला लागतात ना, ते हळूहळू या जगापासून थोडे लांब जायला लागतात. त्यांच्यासाठी फक्त जगणे पुरेसे नसते, त्यांना अस्तित्वाचा अर्थ हवा असतो. आणि प्रॉब्लेम असा आहे की या शोधामुळेच ते आजूबाजूच्या लोकांपासून, समाजापासून थोडे वेगळे, थोडे एकाकी पडायला लागतात. त्यांच्या डोक्यात प्रश्नांची इतकी गर्दी असते की ती त्यांना बाहेरच्या जगापासून पूर्णपणे तोडून टाकते. भाग 1, पांडुरंगचा प्रवास. इथूनच आपली मुख्य चर्चा सुरू होते. भालचंद्र नेमाडे यांची कोसला कादंबरी तुम्ही ऐकलीच असेल. त्यातला तो एकाकी पांडुरंग सांगवीकर, त्याचा हा सगळा मानसिक प्रवास आहे. विचार करा, एका छोट्याशा गावातून शहरात आलेला हा मुलगा, तो कॉलेजमध्ये जातोय, लोकांमध्ये राहतोय, पण आतून तो पूर्णपणे एकटा पडलाय. यालाच आपण आयडेंटिटी क्रायसिस किंवा स्वतःच्या ओळखीचा पेच म्हणतो. एकटेपणाचा आणि गोंधळाचा असा काळोख, जो माणूस रोज स्वतःच्याच मनात लपवून वावरतोय. बघा, आजकाल आपण डिप्रेशन, ओव्हरथिंकिंग, अँक्झायटी हे शब्द किती सहज वापरतो, राईट? पण पांडुरंगने या सगळ्या भावना त्या काळातच, म्हणजे 60च्या दशकातच अनुभवल्या होत्या. त्याच्या या एकाकीपणाचं आणि मानसिक गोंधळाचं हे वर्णन अक्षरशः अंगावर काटा आणतं. भाग 2, गर्दीतला एकटेपणा. आता गावातल्या मोकळ्या साध्या वातावरणात वाढलेला पांडुरंग जेव्हा शिक्षणासाठी शहरात येतो, तेव्हा त्याला पहिल्यांदाच असा धक्का बसतो की अरे, जग फक्त पुस्तकातल्यासारखं नसतं. गावातली ती संध्याकाळी शेतातून परतणारी माणसं, आईचा आवाज, मातीचा तो अस्सल वास, या सगळ्यापासून दूर आल्यावर त्याला जाणवतं की इथे लोक बदलतात, माणसे एकदम वेगळी वागतात. आणि मग एवढ्या मोठ्या गर्दीत राहूनही जो एकाकीपणा वाटतो ना, तो खरंच भयानक असतो. त्याला लगेच गावातला तो खरेपणा आणि शहरातला हा खोटेपणा यामधला फरक जाणवू लागतो. कॉलेजमध्ये त्याला रोज नवीन लोक भेटतात. कोणी खूप हुशार असतं, कोणी श्रीमंत, तर कोणी एकदम मॉडर्न. पण त्याला या सगळ्यांमध्ये स्वतःचं असं काही स्थान सापडतच नाही. त्याला त्या लोकांचं ते खोटं हसणं, त्यांच्या त्या बनावट दाखवण्यापुरत्या पर्सनॅलिटीज खूप खटकायच्या. त्याला नेहमी वाटायचं की यार, ही लोकं खरं आयुष्य जगतच नाहीयेत, ते फक्त एक नाटक करत आहेत. आपण सगळे समाजात राहतो, बरोबर? पण एक भयानक सत्य हे आहे की आपण सगळे जोडले गेलो आहोत, पण भावनिकदृष्ट्या मात्र पूर्णपणे दुरावलेलो आहोत. आता विचार करा, आजच्या इंस्टाग्राम आणि सोशल मीडियाच्या पिढीशी हे किती तंतोतंत जुळतंय. लोकांचे हजारो फॉलोअर्स असतात, पण जेव्हा खरंच मन मोकळं करायची वेळ येते तेव्हा एकही माणूस नसतो. पांडुरंगच्या आयुष्यातली ही भावनिक पोकळी आजच्या आपल्या पोकळीसारखीच आहे ना? रात्रीची वेळ आहे, हॉस्टेलची खोली, बाहेर मुसळधार पाऊस पडतोय आणि आत पूर्णपणे एकटा पडलेला पांडुरंग. आजूबाजूला लोक आहेत, मित्र आहेत, त्यांचा हसा ऐकू येतोय, पण पांडुरंगच्या मनात मात्र एक अस्वस्थ करणारी भयानक शांतता आहे. तो नुसता खिडकीतून बाहेर पाऊस पडताना बघतोय, पण आतल्या आत तो एका वेगळ्याच वादळाशी लढतोय. आणि मग याच अस्वस्थतेतून त्याच्या मनात एक मोठा प्रश्न उभा राहतो, ही लोकं एवढी नॉर्मल कशी असतात यार? बाकीची मुलं बघा, आपल्या भविष्याबद्दल, नोकरीबद्दल, प्रेमाबद्दल किती आरामात, किती सहज गप्पा मारतात. त्यांना हे सगळं इतकं सहज कसं जमतं? या विचाराने पांडुरंग अजूनच अस्वस्थ व्हायचा. इतरांना जे आयुष्य इतकं सोपं, सरळ वाटतंय, तेच आयुष्य त्याला इतकं गुंतागुंतीचं का वाटत होतं? भाग 3, आजच्या पिढीची कोसला. आता हे ऐकून तुम्हाला नवल वाटेल की 1963 साली लिहिलेली ही गोष्ट आजच्या या मॉडर्न पिढीला इतकी अचूक कशी लागू पडते. बघा, जेव्हा बाकीचे तरुण फक्त नोकरी आणि भविष्यासारख्या सामान्य गोष्टींचा विचार करत होते, तेव्हा पांडुरंग चक्क जीवनाचा अर्थाबद्दल विचार करत होता. आणि खरं सांगू, हाच त्याचा सर्वात मोठा शाप ठरला. कारण जो माणूस जीवनाचा अर्थ शोधायला जातो, जास्त विचार करतो, तो कधीच पूर्णपणे आनंदी राहू शकत नाही. आता ओव्हर थिंकिंग म्हणजे नेमकं काय असतं? हे ना, एक सतत जाणवणारे रिकामेपणा आहे, जिथे तुम्हाला नेहमी असं वाटत राहतं की काहीतरी मिसिंग आहे. पांडुरंग याच चक्रव्यूहात अडकला होता.
त्याला वाटायचं की लोक फक्त जगाला दाखवण्यासाठी जगतायत. नात्यांमधला तो खोटेपणा, तो दिखावा, हे सगळं त्याला आतून डिस्टर्ब करायचं. आणि याच ओव्हर थिंकिंगमुळे आजची तरुण पिढी स्वतःला पांडुरंगशी इतक्या जवळून रिलेट करू शकते. भाग 4. अस्तित्वाचा शोध. बघा, पांडुरंगच्या डोक्यात एक अत्यंत गुंतागुंतीचा लढा सुरू होता. एकीकडे त्याला प्रेमाची गरज होती, कुणीतरी आपल्याला समजून घ्यावं असा एखादा माणूस त्याला हवा होता. पण अगदी त्याच वेळी त्याला या सगळ्या लोकांपासून लांबही पळायचं होतं. हा जो आतला संघर्ष होता ना, तो त्याला अक्षरशः तोडत होता. तो लोकांच्या घोळक्यात बसायचा खरा, पण मनाने तो तिथे नसायचाच. तो स्वतःच्याच विचारांमध्ये कुठेतरी हरवलेला असायचा. सकाळी उठायचं, अभ्यास करायचा, नोकरी शोधायची आणि मग लग्न करायचं. समाजाचं हे जे ठरलेलं साचेबद्ध रुटीन आहे, ते पांडुरंगला पूर्णपणे अर्थहीन म्हणजे मिनिंगलेस वाटायला लागलं. त्याला वाटायचं की यार, लोक खऱ्या अर्थाने जगतच नाहीयेत. ते फक्त कसेबसे दिवस ढकलत आहेत आणि एक दिवस असेच मरणार आहेत. आणि याच अर्थहीनतेच्या भीतीमुळे तो या सगळ्या जगापासून मानसिकदृष्ट्या आणखीनच दूर जाऊ लागला. करिअरचे ते भयानक दडपण, लोकांसोबत होणारी सततची तुलना, अपयशाची भीती आणि हा जीवघेणा एकाकीपणा, या सगळ्या ओझ्याखाली आजचा प्रत्येक तरुण स्वतःलाच कुठेतरी हरवून बसलाय. आणि म्हणूनच या क्षणी कोसला ही फक्त एका पुस्तकातली कथा राहत नाही, तर ती एक फिक्षार प्रणाली बनते. ती आपल्याला आपल्याच हरवलेल्या अस्तित्वाची जाणीव करून देते, जे या सगळ्या दबावाखाली पूर्णपणे दबून गेलंय. जेव्हा हे शहर आणि शहरातला तो भावनिकदृष्ट्या थकवणारा दिखावा पूर्णपणे असह्य होतो, तेव्हा पांडुरंगाला आठवतं ते त्याचं गाव, जिथे कोणालाही कुठलाही मुखवटा घालावा लागत नाही. गावाची ती निखळ शांतता, मातीचा तो सुगंध, कारण तिथे तो खोटा नव्हता. तिथे त्याला कोणाला इम्प्रेस करण्यासाठी नाटक करायची गरज नव्हती. कदाचित माणूस आयुष्यभर हीच तर एक जागा शोधत असतो, जिथे तो खऱ्या अर्थाने स्वतः म्हणून जगू शकेल. या सगळ्या प्रवासातून आपल्याला एक खूप मोठा, खूप महत्त्वाचा धडा मिळतो. आणि तो म्हणजे आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेलच असं नाही. काही प्रश्न फक्त जगायचे असतात आणि काही वेदना फक्त स्वीकारायच्या असतात. कधीकधी ना, फक्त स्वतःला समजून घेणं आणि आपल्या मनातल्या त्या गोंधळाचा स्वीकार करणं हेच आयुष्यातलं सगळ्यात मोठं उत्तर असू शकतं. एक गोष्ट लक्षात घ्या, ही कथा तुम्हाला कुठलंही खोटं मोटिवेशन देत नाही की अरे वा, सगळं कसं छान होईल. नाही, उलट ती तुम्हाला अनकम्फर्टेबल बनवते. ती तुम्हाला चक्क तुमच्याच मनासमोर उभं करते आणि तुमच्या खऱ्या मानसिक स्थितीचा सामना करायला भाग पाडते. हा असा एक आरसा आहे जो तुम्हाला तुमचा खरा चेहरा दाखवतो. आणि म्हणूनच शेवटी हा अत्यंत थेट आणि थोडासा अस्वस्थ करणारा प्रश्न उरतोच. आपण खरंच आनंदी आहोत का? आपण बाहेरच्या जगासाठी कितीही नॉर्मल दिसत असू, कितीही खळखळून हसत असू, पण आतून आपली नेमकी स्थिती काय आहे? हा प्रश्न तुम्हाला आणि मला अंतर्मुख व्हायला भाग पाडतो आणि आपल्या खऱ्या भावना तपासायला लावतो. काळ कितीही बदलला, टेक्नॉलॉजी कितीही पुढे गेली, तरी माणसाच्या मनातली ती एकाकीपणाची पोकळी तशीच आहे. आपण सगळेच कुठल्या ना कुठले मुखवटे लावून जगतोय. विचार केलात तर लक्षात येईल, कुठेतरी आपण सगळेच थोडेफार पांडुरंग सांगविकर आहोत. जरा वेळ काढा आणि विचार करा, तुमच्या आतला पांडुरंग तुम्हाला काय सांगतोय. यावर नक्की विचार करा.